हॅलो माय यूट्यूब फॅमिली. तर कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? चला तर मग आज मी बनवणार होते आलू पालक पराठा. पण नेमकं झालं काय, आलू पालक पराठा बनवायचा तर मी त्याच्यासाठी बटाटे उकडायलाच घातले नाही. तर बटाटे शिजलेले नाही तर मग मी आलू पालक पराठा बनवणार कसा? मग आला प्रश्न पालकावरती. म्हटलं आता पालकचंच काहीतरी बनवूया. विचार केला ऑइली तर काय नको. मग पालक घेतलं, एका मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलं. त्याच्यामध्ये 5-6 हिरव्या मिरच्या घातल्या, लसणाच्या पाकळ्या घातल्या थोड्या, 1 चमचा जिरे घातले. त्याच्यावरच मी ओवा घातला, मीठ घातलं, धणे पावडर घालून घेतली 1.5 चमचा आणि हे सगळं मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक करून घ्यायचे. आता तुम्हाला जर वेगळ्या कुठल्या रेसिपीज पाहिजे असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही कमेंट केलेली प्रत्येक रेसिपी मी बनवून यूट्यूब चॅनेलवरती टाकणार आहे. तर हे बघा, धणे पावडर घालून घेतली आहे, मीठ घालायचे आणि हे पाणी घालून मिश्रण मस्त पातळ असं ग्राइंड करून घ्यायचं. आता एका भांड्यामध्ये गव्हाचं पीठ घ्यायचे. तर मी साधारणतः हे 2 वाटी पीठ घ्यायचे, पण मी अंदाजेच पीठ टाकलेलं आहे. यामध्ये आपण बारीक वाटून घेतलेला पालक त्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. हे बघा, इथे मी घालून घेतले. त्यात पण मला बाईचा आकार दिसतोय. तुम्हाला पण दिसतोय का? मला नक्की सांगा. आता हे पीठ व्यवस्थित मिक्स करून मळून घ्यायचे. आपण चपातीसाठी पीठ मळतो साधारणतः त्यासारखंच पीठ मळायचं आहे, पण थोडंसं घट्ट मळायचं आहे. जितकं पीठ घट्ट मळलं जाईल ना, तितकं छान पदर सुटतात लच्छा पराठाला. पीठ पातळसर अजिबात मळायचं नाहीये. हे बघा, पिठाचा गोळा मळून तयार झालाय. त्याला आता आपण वरतून थोडंसं तेल पण लावून घेऊया. तेल लावल्याने काय होईल, थोडंसं मऊसूत पीठ होईल आणि पिठाचा रंगही थोडासा डार्क दिसतो. हे बघा, आता आपण हे तेल लावून परत एकदा व्यवस्थित मळून घ्यायचे. आपली यूट्यूब फॅमिली वाढवायची आहे, त्यासाठी सगळ्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनेलला नवीन नवीन व्हिडिओजच्या अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. हे बघा, आता एक पोळी मी लाटून घेतली. त्या लाटलेल्या पोळीवरती आपण इथं बारीक चिरलेला कांदा आहे, तो कांदा यावर घालून घ्यायचा. त्यानंतर चीज क्यूब टाकून घ्यायचे. थोडीशी वेगळी पद्धती रेसिपी ट्राय करायची, तर मी त्यामध्ये चीज क्यूब घालतीये. तर हा झाला आपला चीज पालक पराठा. आता यावरती थोडीशी बारीक कापलेली हिरवी कोथिंबीर घालून घ्यायची, व्यवस्थित पसरून घ्यायची. आता याला चांगली घडी मारून घ्यायची. चारही साईडने व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचे. मिडलला कांदा ओपन राहिला नाही पाहिजे, ह्याची व्यवस्थित काळजी घ्यायची. जर कांदा ओपन राहिला तर आपला पराठा तुटण्याची शक्यता आहे, म्हणून तो व्यवस्थित क्लोज करून घ्यायचे चारही बाजूने. बघा, अशा पद्धतीने क्लोज करून त्याला आता आपण पलटी करून परत व्यवस्थित लाटून घ्यायचे. असं स्क्वेअर शेपमध्ये लाटून घ्यायचं आहे. काय होतं ना, काही काही व्हिडिओजला चांगले व्ह्यूज येतात, काही काही व्हिडिओला येत नाही. या यूट्यूबचं आणि माझं काही वाकडं आहे चॅनलचं, काही कळत नाही. पहिला व्हिडिओ जो टाकला ना त्याला खूप सारे व्ह्यूज आले. त्यानंतर व्हिडिओ टाकला ना तर त्याला व्ह्यूजच येत नाही आहेत. मग आता तुम्हाला अपेक्षित कसले व्हिडिओ आहेत, कुठल्या रेसिपीज, ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा, ते मी बनवून टाकेल. चला, आता तवा गरम करायला ठेवायचा आहे. तवा तापला आहे तर त्याला आपण तूप लावून घ्यायचं. तुपाऐवजी तेल लावलं तरी चालेल. आता लाटलेला पराठा घालून घेऊ तव्यावर. त्याला मस्त असं बराच वेळ भाजून द्यायचं एक साईडने. तर त्याला आपण पलटी करून घेऊ.
बघा किती छान भाजलं आहे मस्त. त्याला तूप लावून घ्यायचे, सगळीकडून व्यवस्थित तूप लावून घ्यायचे. तसंच दुसऱ्या साईडने भाजून द्यायचे बराच वेळ. तुम्हाला पालकच्या कुठल्या नवीन रेसिपीज माहिती असतील तर तुम्ही पण माझ्याशी शेअर करा. मला पण नवीन रेसिपी शिकायला आवडेल. असा मस्त चमचमीत नाश्ता करायला सगळ्यांनाच आवडतं. त्यासाठी आपल्या चॅनेलवरती नवीन नवीन रेसिपीज येतच राहतील. तर तुम्ही त्या मिस न होण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. हे बघा दुसऱ्या साईडने देखील पराठा खूप छान भाजलेला आहे. त्याला दुसऱ्या साईडने देखील आपण तूप लावून घ्यायचे. अमेझिंग बघा. वाव. आता आपण पराठामधून कट करून घेऊया, म्हणजे तुम्हाला दिसेल आतल्या साईडने किती छान शिजलेलं आहे आणि कसा दिसतो पराठा. सी. वाव. हे बघा चीज पण पूर्ण मेल्ट झालं आहे. किती छान दिसते बघा. तुम्हाला हा पराठा आवडला असेल तर मला नक्की सांगा आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. घरामध्ये सर्वांना खूप आवडेल. हे बघा मी दुसरी पण आता पोळी लाटून घेतलेली आहे आणि ह्याचा मी लच्छा पराठा बनवणार आहे. तर त्यासाठी यामध्ये मी चीज घातलेलं नाही आहे. हे आता व्यवस्थित रोल करून घ्यायचे. त्याला धपकीने गोल मारून घ्यायचं आणि लाटून घ्यायचे. तर रोलचं तर फुल तयार झालंय. आता ही पण पोळी लाटून घ्यायची. हे बघा आता हा आपला लच्छा पराठा तयार झालेला आहे. तो व्यवस्थित दोन्ही साईडने भाजून घ्यायचा आहे. आता याला आपण दोन्ही साईडने तूप लावून घ्यायचं आणि चांगला डार्क रंग येईपर्यंत भाजायचे. बघा असं भाजून घ्यायचं आहे. वाव. दुसऱ्या साईडने देखील तूप लावून घ्यायचे. चला तर मग असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनेलचे अपडेट्स येण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला हा लच्छा पराठा आवडला किंवा नाही आवडला. तुम्ही पराठा कसं बनवता ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. हे बघा आपला पराठा बनून तयार झालेला आहे. याला आता असा हातावरती गोळा केला तर त्याचे पूर्ण सगळे पदर सुटलेले दिसतात. हे बघा. Thank you so much my YouTube family. Keep support, like and comments. Thank you.